लक्ष्मणजीचे जावाई शेषशाही भगवान आणि लखनलालजी पंढरपुरातल्या मालकाचे बंधू, सख्या भावाचा जावाई, म्हणजे जावाई झाला ना तो. अहो गाव जावायला किंमत असते, गाव जावायला किंमत असते, फक्त त्यांना चांगलं वागावं. नाही नाही आमचे जावाईचे ते पेलेला असल्यावर नाही नाही जावायच्या गावातला आहे, चांगलं वागलं की किंमत असते, त्याला किंमत असते. भारदस्त शक्तिशाली जावाई, साधा नव्हता हो. आता मंत्र्याच्या गाडीला दिवे नाही ठुले म्हणे, आपल्याला काय माहित नाही पण दिसनच ना. तर पूर्वी मंत्र्याच्या गाडीला दिवा असायचा. त्याच्या पुढं काही येऊ ते वाजीत चलत दिवा, शेळ्या येऊ मेंढ्या येऊ काही येऊ सुरू टोय 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 सुरूच राहतं. ते वैभवातली लोक असतात ना ते. मंत्र्याला एक दिवा, 222 दिवं एकट्याच्याच गाडीला. त्याचं नाव इंद्र. 222 मंत्रीपद एकट्यालाच. 17 बाऱ्या माधुन्याला इंद्रजितानं, म्हणून इंद्रजित नाव पडलं, सत्रजित नाव पडलं, इंद्रजित नाव पडलं. हो मारलं. कळाला आपला जावाई आहे. पंढरपुरातल्या मालकानी प्रभू रामचंद्राने विचार केला, आपण याला उठवा. वाल्मिकांनी सांगितलं, रामचंद्र उठिता येत नाही, उठिता येत नाही. अहो मी देव आहे, जरी असतील तरी उठिता येत नाही. मी सांगतोय ना, नाही उठिता येत, नाही उठिता आलं. लक्ष्मणजीनं महर्षीकडे बघितलं. महर्षी मुलगी विधवा आहे, नाही होती विधवा, तिलमन सतीज आहे. नवऱ्यासोबत जिवंत जोहार करून घेतलं, महाराज कशी विधवा राहील, पण नाही उठिता आलं, नाही उठिता आलं. 8व्या अवतारात एका महाराजाचं पोरग बुडून मेलं. महाराजही तसेच होते, ते का तंबाखू खात होते, का गुटखा खात होते, का बिड्या वडीत होते. चांगला कीर्तनकार भेटला हो मला. सोप्यावर बसिलो, कुशनचा सोपा होता, असा असता तर बरं झालं असतं. कुशनचा सोपा आणि बैठकीत बिडी वळडीन सोप्याला चिजलीन पेटला सोपा. आम्ही उठून गेले होते. पोरग म्हणलं घरातून धुपण निघायले आणि मग कळाले या महाराजांनी याला बिडी इजिलती. ह्या महाराजाला चंद्रभागेत खडा करून जरी दाबलं तरी याला मोक्ष भेटल काय आराम करायला. हा सोपे पेटवायला येऊन कीर्तन करी तू. लाज वाटायला पाहिजे. याच्या तोंडात पेटलेली धुलपी आणि यम इकून ठोकीन तर इकून काढीन. इकून आम्ही नीट वागायला पाहिजे. का महाराज हजारो लोक आम्हाला इकत घेऊ शकते, इतके श्रीमंत आहेत, तरी पण आमच्या पाया पडते. याच्याकरता आम्ही नीट वागायला पाहिजे. विठाला 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 विठाला. फार मोठी महाराज, किती मोठी महाराज. बाबा त्या महाराजाकडे पंढरपुरातला मालक शिकायला जात होता. भारताचा शिक्षण महर्षी नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशातला शिक्षण महर्षी सांदीपनी महाराज. महर्षी सांदीपनी पंढरपुरातला मालक त्याच्याकडे शिकायला. आणि ह्या महाराजाचं पोरग समुद्रात आंघोळ करता करता बुडालं मेलं. उठिलं पंढरपुरातल्या मालकानं, उठिलं. मागच्या अवतारात जावई असून नाही उठिलं का? वाल्मिकाच्या ताब्यात मनसोक्त कारभार चालवला आणि महात्म्याचं पोरग उठिलं म्हणून मालक नवल म्हणतात. नवल केवळे केवळे नकळ काळो बाचे गोडे, नकळ काळो बाचे गोडे, नकळ काळो बाचे गोडे. नवल केवळे केवळे नकळ काळो बाचे गोडे, नकळ काळो बाचे नात्यातलं सानिध्यातलं उठिता येत नाही. इकडं गुरुजींचा मुलगा उठिला. नवल आहे, नवल आहे. एक अजून नवल सांगतो, मला सहज आठवलं. प्रभू रामचंद्राने राजा रावणाला मारलं आणि ती सोन्याची लंका घेतली त्याच्या भावाला देऊन टाकली. दोन्ही अवतारात सोन्याचे गाव दान केले बरं, दोन्ही अवतारात. नवल पण वेगळं आहे, सांगतोय तुम्हाला.
सातव्या अवतारात रावण मारला, 7 कोटी घर सोन्याचे होते. मी काय तिथला सरपंच नव्हतो, पण रामायण सांगते पाहावे पुराणी विचारू. 7 कोटी घर सोन्याची, चाबुनंद नावाचे सोन्याचे घर. समुद्राचा वेढा आहे हो. 16 प्रधान आहेत. काय रावणाचं वैभव होतं. 127 विद्वान आहेत रावणाकडे. 127 विद्वान, टोकाटोकाचे विद्वान. ऐंशी 80,000 बायका आहेत रावणाला. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आहेत. वैभवशाली रावण मारला. लंका विभीषणाला देऊन टाकली. फरक सांगतोय. द्वापार युगामध्ये एका वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं. वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं. त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. गाव तर दोन्ही सोन्याचे येतं. मग तिकडं नवल का झालं नाही, इकडं का नवल, याचा पुरावा तुमच्या पुढं मानतो थोडासा. जास्त काय अडचणीत हात घालणार नाही. विचून निघत असते, कळेल रुचेल पचेल असं बोलत जाऊ. मला नाद नाही लय तिंबायचा. उंडाव जितकं पाणी घ्यायचं तितकं घेत असतो. लय मग पाणी टाकलं ते धिरडे करायचे काम होत असतो. आकारात टाकलं पाहिजे. अर्बुजादी क्विंटल सोनं शिल्लक राहिलं. तर गाव बांधायला पाठील ते विश्वकर्मा महाराज. विश्वकर्मा महाराज पाठीले. त्यांनी निरोप केला, प्रभू एवढं एवढं सोनं शिल्लक राहिले, काय करावं महाराज. एका पवित्र वारकऱ्याला दिले. लय वारकरी मोठा आहे हो महाराज. वारकऱ्या इतका ब्रह्मवेत्ता पण मोठा नाही. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार नये नामधारका बरोबर. इथं तर ब्रह्मवेत्ते 4च. इथं अपरंपार म्हणले. शुक याज्ञवल्क दत्त शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरी झाले. 4च. पण अपरंपार ब्रह्मवेत्ते जरी एकत्रित आले तर एका वारकऱ्याची बरोबरी करू शकत नाहीत. एका वारकऱ्याची इतके मोठे आहेत आपण. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. याच्याही पलीकडचा एक पुरावा आहे. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. जनाबाई म्हणतात पंढरपूरच्या वारकऱ्याचे पाय माझ्या डोक्यावर, कपाळ नाही पायावर, पायच त्याच्या डोक्यावर. इतका वारकऱ्याचा दर्जा मोठा. पुन्हा एक वाक्य आई साहेबाचं. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ. त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे, त्याचे पायी माझे कपाळ. त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. चांडाळ कुळातलाय महाराज, पण त्याच्या पायावर माझं कपाळ पडावं. इतकी वारकरी मोठे. गाव सोन्याचं दिलं याच्यावर सांगते. नवल सांगायलो. नवल नवल आडनाव नाही बरं, ख्याती सांगायलो. पंढरपुरातल्या मालकाची ख्याती. वारकऱ्याला
त्याला जातीचा संबंध नाही. पोटासाठी एक जण मागू लागलं. टाळी वाजून मागायचं. त्याला आपल्या या भारतीय संविधानात त्याला एक नाव आहे, तृतीयपंथी. आणि तो तृतीयपंथी मुलगा याच्यासारख्या वयस्कर वारकऱ्याच्या जवळ आला. त्या काळातल्या वारकऱ्यानं त्याला सांगितलं, बाबा तू काय नाराज होऊ नकोस. जरी देवानं तुला पुरुषार्थ दिला नसेल तरी पण देव तुला स्वीकारतोय. पण तू मग ऐकून भजन कर. आणि भजन केलं त्यानं. भजन 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 केलं. आज त्याचं नाव सकाळच्या काकड्यात आहे. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी आभेदू हरीचे पायी. सकाळच्या काकड्यात अभंग आहे महाराज. नाव आहे त्याचं सकाळच्या काकड्यात. एकदा शिंगणापूरला वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबांची भेट झाली. श्रीमद भागवत कथा होती तिथं. आणि त्या कथेवर विवेचन करायला मी होतो. भागवत सांगण्यासाठी मी तिथं होतो. मुक्कामाला आले बाबा. मी तिथं थांबलो. चला म्हणलं बाबांचं सानिध्य भेटतंय. सकाळी उठले. पुढच्या यजमानाला दुर्डीभर फुलं मागून घेतले. आणि सकाळच्या काकड्यातली 5-7 अभंग काढली. नाव निघलं की समोर पांडुरंगाच्या पुढं फुल टाकायचे. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू असं प्रत्येकाला नाव. तर मला म्हणले, बाळूबुवा. म्हणलं जी बाबा. हा कोण आहे माहित आहे? खोदू आणि दादू कोण आहेत माहित आहे? म्हणलं मला अगोदर थोडंसं माहीत होतं. पण एवढ्या मोठ्या माणसाला आपण कशाला माहीत म्हणायचं? एमडी कडे पोट दुखायला म्हणून गेलं. एमडीने विचारलं काय दुखायलं? तितकंच म्हणायचं पोट दुखायलं. त्याला कशाला सांगायचं मी काल वाळकं खाल्ले होते? ते एमडी आहे ना, ते तपाशील ना तुला सोमळ्या. तू कशाला येडवाणी करायला? आणि जर तुला वाळकानं दुखायलं मग तिकडच 2-3 पुड्या पिसवाड्याच्या आणि जाय उसाच्या कानाला तांब्या घेऊन. तू कशाला आला एमडी कडे? एवढ्या मोठ्या महात्म्याला कशाला म्हणायचं आपल्याला येतंय म्हणून? मोठ्या माणसाच्या पुढे शांत राहायला पाहिजे. मला म्हणले, बाळू हा तृतीयपंथी. तृतीयपंथी. तरी पण मी फुल टाकले. का? हा पंढरपुरातल्या मालकानं गळ्यात बांधलाय. आणि ज्याला पंढरपुरातल्या मालकाने गळ्यात बांधलंय आपल्याला तो नाही सापडत तर त्याच्या बुटाच्या पाया पडावं. वक्ते बाबांचा शब्द आहे. मला सांगायचं काय, तृतीयपंथी असताना सुद्धा वारकरी संप्रदायात आला. आज या पवित्र देशातल्या प्रत्येक वारकऱ्यानं जर काकडा केला तर त्याच्या नामाची आहुती टाकावंच लागते. इतका वारकरी मोठा आहे. मग अशा वारकऱ्याला सोन्याचं गाव बांधून दिलंय. नवल सांगतोय, नवल. सोनं उरलं. पंढरीतल्या मालकाने द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने सांगितलं, विश्वकर्मा महाराज मसनवाटा सोन्याचा करा. आणि मसनवाटा सोन्याचा केला. आपल्या मसनवाट्यातली पण इंगल कापून नेते तर म्हशीच्या कोठ्याला लावते. वाऱ्यान पत्र उडाले आणि 2 म्हशी मेल्या. मसनवाट्यातली इंगल आणतो सुंबळ्या. आणि त्याचं नाव पुन्हा शाहूराव. म्हणलं काय नावाचा नास रे? मसनवाट्याची इंगल कापतून नाव तो शाहूराव. वा वा वा. त्याचा भाऊ धर्म बाप्पा. आणि त्यो ताराच्या पिळण्या घ्यायला पुन्हा. हो नाही तहाच प्यारलीस याचा त्या हाताला. नाव धर्म आणि मसनवाट्यातली इंगल कापून म्हशीच्या वरी टाकले. तुला यम इतका हानीन सोमळ्या. ते इंगल गरम करू करू हानीन तुझे कपडे काढून. सोन्याचा मसनवाटा. हो काय नाविन्य. दृष्टांत संपला. नवल याच्यातला ऐका. बिभीषणही भजन करीत होते आणि सुदामदेवही भजन करीत होते. दोघायला गाव सोन्याचे दिले. पण 7व्या अवतारात नवल नाही. इकडं नवल आहे. त्याचा पुरावा सांगतो.
विभीषण भजन करत होते कशाहून? प्रतापे सबळ नामाचे, प्रतापे सबळ नामाचे, प्रतापे सबळ नामाचे. तुका म्हणे अग्नी झाला शीतळ, अग्नी झाला शीतळ, अग्नी झाला प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ नामाचे, नामाचे. म्हणे अग्नी झाला ते प्रबळ, प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ नामाची. म्हणे अग्नी झाला शीतळ, प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ मारुती रायनं ज्या वेळेला लंका जाळली, अख्खी लंका राग झाली, पण विभीषणाचं घर जळालं नाही. प्रतापे सबळ नामाचिया. वेगळ्या प्रतीतला अभंग. एक शपथ पुरावा सुद्धा मी पाहला. आग लगी लंका में हलचल मचाई, रे विभीषण की कुटिया कैसी बचाए रे, कैसे बचाए. अख्खी लंका जळाली, पण विभीषणाचं घर जळालं नाही. प्रतापे सबळ. मालक सांगतात तो राम नामाचं भजन करीत होता. त्या अर्थी विभीषण सुद्धा भजने आहे, वारकरी आहे. मग वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं, पण घेऊन कोणाचं दिलं? त्याच्या भावाचं. मोठा मारला आणि लहान्याला दिलं. एक महाराज चाललो होतं, भजन केलं, लोकांनी जेवारी दिली, 4-5 पायला डोसक्यावर घेऊन चाललं. त्या महाराजाची जेवारी लुटली, मुंजे घातली. नाही मुंजे मारायचे का पटापटा पटापटा, आहे का नाही? मुंजे नाही, ज्यानं घातली ते म्हणजे कशाला बिचारे, त्याचा काय दोष, कुठून आणलं काय आणलं ते. बरं रावण काय भजण्या नव्हता का? रावणाच्या भक्तीचं टोकाचं वर्णन करत मी रावणाला मोजित नाही. का माहितीये का? रावण आपल्या वारकरी संप्रदायातल्या एका चुकीमुळं बेदखल केला. रावणाला 80,000 बायका होत्या, तरी एका पवित्र स्त्रीकडे वाईट दृष्टीनं पाहिलं, म्हणून वारकरी संप्रदायानं रावण बेदखल केला. हे पाप संप्रदाय स्वीकारित नाही आपलं. पराविया नारी रखुमाई समान, मानिले आधन कायवेचे. परस्त्रीला जर आपण प्रत्यक्ष माय म्हणलं तर आपल्या बँकेतले पैसे जळत आहेत का? ठण 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 ठण. किती सोपा परमार्थ आहे, इतका सोपा परमार्थ, इतका सोपा. एक जणानं ऊसाची मुळी विकत घेतली, तर मी म्हणलं एवढी मुळी कशाला, तुम्हाला दात नाही, म्हातारीला दात नाही, आणि पोरं पुण्याला राहते, म्हणजे आता दात नाही म्हणल्या ऊस खाता येत नाही. नाही म्हणले महाराज, ही मुळी मला कांडे करून लावायची. म्हणलो लावायची, एका मुळीनं काय होतंय? काय नाही म्हणले, एक वाकान होतंय, एक सर होती लांबणीची, आणि लावायची. आणि मग काय नाही म्हणले, मग काय करायचं माहितीये का? मग एक चरक आणायचं आहे. कशासाठी? रस प्याला. काय येडगळेस म्हणलं तू, हा भात्राव इन करायलास तू. त्याच्यापेक्षा 20 रुपये घेऊन जाय आणि एका तांब्यात 2 रसाचे गिलास टाकून आण, म्हातारीला देईन तू पी, आणि उपरनं तोंड पुसून घे पुन्हा. कशाला इतका आगावपणा करायला? आगावपणा नाही नेऊ, इकत घेऊन रस प्यावा का नाही? त्याच्यासाठी चरक आणला. बरं ठीक आहे, तू गुऱ्हाळ लाव, गुळ काढ, मग तरी नाही म्हणला, फक्त रसासाठीच चरक. हे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला नाही.
हो म्हणजे जमीन 3 एकर आणि येठण 28 किलो. हो गावातल्या 11 वाऊत झुप अडचणीत जायचं नाही. आपला संप्रदाय इतका सोपा आहे. नियमाच्या चौकटीत वाजलं की पंढरपूरला नाही गेलं तरी पंढरपूरला गेल्याचं पुण्य प्राप्त होते. हे पुढं बसलेलं ही सगळी कंपनी महादेवाला बेल वाहत्यात, पाणी वाहत्यात, मंदिर कोरडं होत देईन. परवा दिवशी एक माणूस मेला, फरचून पाय घसरला, मोरडी पिंढरी त्याची. म्हणलं कस काय नाही दिसलं? ते म्हणले ह्या पाणी सांडायला हो. आणि आधी त्याचीच बायको पाणी टाकून गेली ती. काय पुण्य लागलं असं आहे का? हिनं ओलं केल्यामुळं म्हाताऱ्याचं तंगडं मोडलं. काय हिला जिथं जरी चंद्रभागेत सोडलं तरी हिला चंद्रभागा घेईन का? माश्या तर नाही खाच्या तिला. हिला खाल्ल्या होत्या माश्या मरत्या. माश्या काय येड्यावानी काय काम. आम्ही शेजारी 2 झाडं लावले ढवळ्या फुलाची. आमची महाराजीन, आता तिला नका का हरिपाठ पाठ नसन, पण महाराजाची बायको महाराजी नसणं. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती तुमची नाही का? हा जिच्या नवऱ्याला इतकं पाठांतर तिला हरिपाठ कस काय पाठ नसेल. पण हे तुम्हाला राग येईन म्हणून मी तिच्यावर घेतलं. पण तुमच्या बायका दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला आणि एके दिवशी महादेवावर ते मधात ते कुंडी होतं आणि त्या कुंडीत पिवळं फुलं होतं आणि ते महादेवाला व्हायला. अगं म्हणलं आपल्याकडे पांढरी फुलं येतं, भगवान शिवजीला पांढरी फुलं आवडतात आणि तू पिवळं. बाई मी उठायच्या आधी शेजारनी चटतनी आल्या आता शेपुड्याचाच अवतारण. म्हणजे दुसऱ्याचे फुलं चोरून आमच्या इथं नाहीत बाबा. मी दुसऱ्याचं सांगायलो. जी बाई दुसऱ्याची फुलं चोरून महादेवाला वाहती, फुलं वाहिल्याचं नाही, गौऱ्या अंगावर टाकल्याचं पाप लागतंय. आपल्याला वाटतंय आपण परमार्थ करतो, हा त्याच्या चौकटीतला परमार्थ त्याला आवडतोय. सून स्वयंपाक करत असताना नातवाचा डबा आजीनं भरायला काय होतंय? काय तिच्या कमराला येल्डिंग झाली का? मान फिरत नाही तिची? मानाली येल्डिंग झाली का? मनगटाली येल्डिंग झाली? डबा भरता येत नाही तिला. सून स्वयंपाक करताना तुळशील प्रदक्षिणा घाली ती. आणि तवरक त्या पोराची लक्झरी आली. ते बसून परतूरला गेलं, पेन्सिल घरीची विसरली, पेपर पोराच देऊन बोंबलत घरी आलं. आणि मग आजी मला म्हणली आई काय सांगायचं महाराज, ना तू तसाच घरी आला. आणि म्हणलं तुला इतकं काय रडायला झालं माय मेल्यावानी? नाही म्हणे महाराज त्याची माय स्वयंपाक करीत होती, बघा न लक्ष आहे का, पेन्सिल विसरली. म्हणलं तुम्ही काय करीत होत्या? मी तुळशील प्रदक्षिणा. म्हणलं तो पोरग नातू मोठा झाल्यावर तू अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे बयान. मी तुम्हाला म्हणलं तुला माहीतच नाही किती खरी येते येऊ. हा यो गिरगावकर आहे. हा तुला वाटलं की इतका सोयीचा आहे गिरगावकर? तू अंगावर ट्रॅक्टरचं मुंडकं नातू घालणार आहे. पोराला शाळेत जायच्या टायमाला तू डबा भरणं, त्यो गेल्यावर 100-200 प्रदक्षिणा करणं तुळशीला. जे संसारात नीट वागत नाहीत का त्या कोण्यात देवाला आवडत नाहीत. तुम्ही सप्त्यात नाही 8ची 8 कीर्तनकार तुम्ही उकडून खाल्ले तरी पुण्य नाही. नीट वागणं गरजेचं आहे. जी बाई नवऱ्याला टाइमला जेवायला देते का, महाराजानं तिच्या पाया पडावं, कीर्तनकारानं तिच्या पाया पडावं. आणि जी नवऱ्याला टायमाला जेवायला देत नाही ती जर कीर्तनकाराच्या पाया पडली तर कीर्तनकारानं पापानं जुळून जाईन. पापानंच. सोपा परमार्थ आहे हो, लय सोपा. 35च्या आत लिहायला सांगतो. हो हो हे तो होत. वा 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 वा. यावतम ललाटम प्रपटले अर्जितम कुमकुमति जायतः सबाल्या सगर्भेशियत पोषितः ततम पुण्य कामिनी जयतुम ब्रह्मा सावित्री स्ततिवचः. हा कॉलेज मधला पुरावा आहे. कॉलेज मधला. विठाला विठाला लेकराला माय जितका जीव लावती इतका जीव जी नवऱ्याला लावती ती लक्ष्मीपेक्षा श्रेष्ठ, ती सावित्रीपेक्षा श्रेष्ठ आणि पार्वतीपेक्षा श्रेष्ठ. या तिघींचे मालक तिचं दर्शन घेतात. 35च्या आतल्याला सांगतो.
एक जण म्हणला महाराज सप्ताह सुरू असल्यावर मी घरी जातच नाही. म्हणलं बरं. कोण कोण आहे घरी? काय नाही म्हणलं पपेची माईन मी म्हातारी नाही त्याच्यानं आपला काही संबंध नाही. ते आहे तर ते दातरून ज्ञान पाडायला पाहिजे सुंबळ्या. आणि तू काय करायचं सप्त्यात येऊन ती भूमी अपवित्र होईन तू यामुळं. हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य वारकऱ्यामुळं सांगायला बरं का, सुदामदेवामुळं. आणि इकडं बिभीषणामुळं सांगतोय. हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. मायबापाचं दर्शन घेतलं की इतकी मोठी ताकद आहे. हजारो काशीतल्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. नवऱ्याचं सकाळी एकदा दर्शन घेतलं की पड जाण पहाट पपेश बापाच्या पाय. सकाळी एकदा पड जा. जाऊ दे तुम्हाला गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे. एकदा पड जा. हे म्हणते मेल्या आमच्या बॉम्ब टाकतो तू जातानाच मर. एकदा पाय पड जा. इथं बसलेल्या 35च्या प्रत्येकानं वय किती बी हो दे हो, मायबापाचं दर्शन घ्यायला पाहिजे. फार मोठी ताकद आहे. महाराज आई वडिलाचं दर्शन घेणाऱ्याच्या मी पाया पडेल नवल नाही, देऊतले मालक पाया पडते. नमो त्या माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवते. चला वारकरी बिभीषणा वारकरी एका वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं. मसनवाटा मातुड्याचं आहे. वाक्य नीट ऐका. गाव सोन्याचं दिलं महाराज. मसनवाटा मातुड्याचं आहे. पण कोणाचं घेऊन दिलं? त्याच्याच भावाचं. आणि त्याचा भाऊ का कमी परमार्थिक होता का महाराज? एक कमळ कमी पडलं, एक कमळ तर स्वतःचं शिर कापून टाकलं होतं भगवान शिवशंकरावर. शिर डोक्याचं कापून टाकलं, डोकंच कापून टाकलं होतं. फार मोठी ताकद झाली. ती चूक एक त्याची हिसकून घेतली आणि याला दिली. बरं दुसरी एक गोष्ट सांगतो. प्रभू रामचंद्राला श्रुतीनं प्रश्न केला. नवल सांगायला बरं, नवल श्रुतीनं प्रश्न केला, देवा तुम्ही बिभीषणाला लंका दिली, किती उदार आहात. भगवंत बोललेच नाही, मान खाली घातली होती. तर श्रुतीने विचारलं, आम्ही तुम्हाला चांगलं म्हणतो देवा, तुम्ही किती उदार आहात. म्हणजे श्रुती माते ऐक ना, लंका बिभीषणाला दिली, पण बिभीषणाला लंका देण्याचं पुण्य माझ्या एकट्याच्या वाट्याला नाही, ह्या शेंदूर लावलेल्याच्या बी वाट्याला आहे. कोण? मारुतीराय. मारुतीराय जर प्रभू रामचंद्राच्या पक्षात आले नसते, रावण मरतच नव्हता आणि सीताई साहेब बी भेटत नव्हत्या. म्हणून एक शपथ पुरावा आहे. राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते. हे राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते. म्हणून बिभीषणाला सोन्याची लंका दिली, एक तर त्याच्या भावाची घेऊन दिली आणि ती बी त्याच्या भावाकून घेण्यासाठी मदत मारुतीरायाची घेतली. मारुतीरायानं ही लंका देण्यासाठी किती लोक बलिले? 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ. म्हणून बिभीषण भजण्याला लंका दिली, नवल नाही. इकडं बघा आता आपल्या अभंगाचा पुरावा पाहायचा. आता नवल किती गोड आहे. सुदाम देवाला निष्ठावंत वारकऱ्याला गाव सोन्याचं दिलं, गाव सोन्याचं दिलं. उरलेल्या सोन्यानं मसनवाटा सोन्याचा केला. पण सोनं कुठून आणलं होतं माहिती? त्यालाच मिळालं तर सासरवाडीतून. सासरवाडीतलं सगळं संपलं. सत्रजित मेला, प्रशन मेला, कृतवर्म्या मेला, सत्रजिताची मालकीन मेली म्हणजे बायको, प्रशनाची बायको मेली, घरी कोणी नव्हतं. आणि मग हा श्रीमंतक नावाचा मनी, सत्यभामा नावाची पोरगी होती, ती पंढरपुरातल्या मालकाला देऊन टाकली. पंढरपुरातला मालक जावाई केला आणि हे मनी काय करायचा म्हणून दे श्रीमंतक मनी अंदनी दे रे
श्रीमंत कमनी अंदनी. काय मंगलाष्टक गोडे म्हणीनच भंगिरे दुसरंच म्हणायले. ताई ग बाई ग आणि श्रीराम तात्याचा भग्या द्वारकाबाईची संगी पुष्पाबाईची चतुरी अंतिकीची भागी. लोखंडाचं पाणी होती नियम तोंडात लोखंडाचं पाणी असं मंगलाष्टक म्हणणाऱ्याच्या लोखंडाचं पाणी होती शिशाचं पाणी होती नियम तोंडात. महाराज मागच्या लोकांनी संस्कृती जीवाचं रान करून सांभाळली आणि आमच्यासारख्या पांचटाईनं ती संस्कृती मातीत घालायची यम नरकात टाकील. विठाला विठाला हे ओरिजिनल मंगलाष्टक म्हणजे त्या नवदाम्पत्याला आशिष आहेत आशीर्वाद आहेत आशीर्वाद आहेत. हो ए तोंडानं जोडलेले याला जिब्याला आणि शिमग्याच्या तेलाला काही नाही म्हणायचं. भजन म्हणी जा माझ्या माईंनो. पण काही म्हणतात बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले वाहून नाही जाशीस का. तुला भगवान शिवशंकराचे अभंग म्हणायचे तर म्हण ना. एक पसा पाणी एक बिलवदळ एक पसा पाणी एक बिलवदळ. नामदेवरायचा अभंग 700 वर्षापूर्वी लिहिलाय अभंग. बेलपत्रिका तांदूळ म्हणा ना अभंग म्हणा म्हणा काही म्हणे ती. काय बाई तुका जात्यावरले गाणे बायका नीट म्हणत होत्या येड्यावानी. आमच्यात बी आलं हे घरानं बाप्पा. राधा रंगानं दिसते छान तिच्या येणीला गोंडे दोन. आणि तो बायकोचे दागिने सोनाराची तर ठुले आणि राधेल कशाला गोंडे लावायला तू हिलात लाव ना. काही म्हणतात काही काही बी. गवळणीच्या घरी देव गेले आणि वापस आले आणि आईने विचारलं कुठे गेलता गवळणीकडे. घरी नव्हती. हो लगेच एक जणांप्रमाण म्हणलं गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. अरे गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. आणि म्हणलं फोन करून काऊन नाही गेला. मेसेज टाकून जायचा असतो तो फोन जळालता का. नरका जाणे चुकेना नाही म्हणायचं. हे नाही आपल्याकडे किती गाथे आहेत किती पुराण आहेत किती शास्त्र आहे काय वेदाची रचना आहे ह्या गोष्टी बोलत राहायच्या. विठाला विठाला निष्ठावंत वारकरी मसनवाटा सोन्याचं केलं. लग्नात आलता तो म्हणी. देवानं विचार केला सासरवाडीतला आलंय ना एकट्यानं नाही खायचं मग काशीला मणी पाठीला. तिथं अन्न सत्र केलं. अक्रूर घाट बांधला. अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली. मणी अक्रूराला जो द्यालता आणि उरलेलं सोनं भांडार ग्रहातून बहीण श्रीमंत केली. बहीण श्रीमंत केली. आजोबाला श्रीमंत केलं. मामा तर फोकलाच होता. कंस मामा होता हा फुकला. आणि कंसानं चुकीचं वागल्यामुळं राज्याची दानादिन झालती. उग्रसेन महाराजाला पुन्हा श्रीमंत केलं आणि उरलेल्या सोन्यात वारकऱ्याचं गाव सोन्याचं बांधलं. दिलेलं सोनं परत आणायचं नाही म्हणून मसनवाटा सोन्याचा बांधला. कोणाच्या सोन्यावर बांधला घरच्या. बिभीषणाला सोन्याचं गाव दिलं. कोणाचं त्याच्याच भावाचं. मदत कोणाची घेतली वानरांची. इकडं गाव सोन्याचं दिलं वारकऱ्याला. मसनवाटा सोन्याचा. कोणाचं सोनं स्वतःचं. म्हणून मालक म्हणतात त्याला नवले
खुमाई पार खुमाई पार खुमाई पार खुमाई जगदानंद कंद जगतपती भगवान कृष्ण परमात्मा मथुरेत जन्माला आले. नवलच आहे. कोण भारतात अशी बाई आहे की जिला 8 वर्षाचं पोरग जन्माला आलं? एकच, फक्त देवकी, ते द्वापार युगात, म्हणून महाराज नवल. कोण अशी बाई आहे तिचं पोरग झाल्या झाल्या बोललं? हे एकटच बोललं, म्हणून नवल आहे. कोण अशी बाई आहे की तिचं पोरग झाल्या झाल्या बापाला बोलते मला तिकडे घेऊन जा म्हणते? हे एकटच. प्रत्येक गोष्टीत नवल महाराज, प्रत्येक गोष्टीत नवल. बाबा मला इथं ठेवू नका, कुठं न्या हो? उचलिला कमळापती पायीची वंदने गळती. भगवंताला उचलून घेतलं. बाहेर आल्याबरोबर वसुदेवांच्या डोक्यावर जगन्नाथ आहे. वसुदेवांच्या डोक्यावर गोपीनाथ आहे. गोपींचा नाथ गोपीनाथ. पण वसुदेवाच्या डोक्यावर काय होतं? ज्याच्यात कृष्ण ठेवलाय, जो जगन्नाथ ज्याच्यात ठेवलाय, त्या डोक्याच्या आणि देवाच्या मधात कोणतं पात्र होतं? टोपलं, दुर्डी, सूप होतं. सूप. काय झालं माहितीये का? तुम्ही झाला चोर पंक्चर. दुकानात नेल्यावर पंक्चर गवसन, घरा पुढे गाडी लावल्यावर हवा राहीन. किती काले ऐकायचं तरी मेळ लागत नाही. सूप होतं सूप. त्या सुपात जगन्नाथ आहे आणि वरती शेषानं फणा धरला. पाऊस अमृताचा पडत होता. हट म्हणले, अजाजित परमात्मा आहे. अमृत काय करायचं? यमुना तुडुंब भरलेली आहे. वेळ रात्रीचा आहे. दोन्हीतला फरक सांगतो. 7वा अवतार हा दुपारी प्रगट झाला. माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर. माध्यानाशी दिनकर. बरोबर सूर्य वरच्या एका रेषेत आहेत. थोडे स्थिर झाले भगवान सूर्यनारायण आणि इकडे प्रभू रामचंद्र प्रगट झाले. प्रगटला राघव. पण माध्यानाशी दिनकर. इकडं दिनकर नाही, बरोबर मध्य भागात चंद्र आहे. तो गा निशापती प्रगटला. अष्टमी तिथी आहे. इकडं नवमी तिथी आहे.
अवतार मागचा नवमीला आणि अवतार पुढचा अष्टमी. क्षय स्थितीत अवतार, हा वृद्धी स्थितीत अवतार. तो दिवसा हा रात्री, अज्ञानाचा अंधकार संपवायचा होता म्हणून रात्री जन्माला आले. त्याचं कारण होतं सज्जनांनो. रात्री जन्म का घेतला? चंद्राला आनंद वाटावा, कारण भगवान हे चंद्रवंशात जन्माला आले. चंद्राला एक पुत्र झाला, त्या पुत्राचं नाव होतं बुध. तो बुद्धी प्रगल्भ होता, याच्याकरता त्याचं नाव बुध ठेवलं होतं, बुध. आणि हा बुध नावाचा पुरगा, बऱ्यापैकी चरित्रे, पुरुरवा वगैरे वगैरे वगैरे, विला, या सगळ्या गोष्टी बघ. तो कसा जन्मतो, वंश कसा वाढला, त्याला चंद्रवंश म्हणतात. प्रभू रामचंद्र जन्माला आले, ते नक्षत्र सांगता येईल? नुसत्या उड्या मारायचा नाद आहे आपल्याला. जाऊ द्या, मी तरी कशाला सांगू, रिॲक्शन येईल तुम्हाला सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर. भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले ते नक्षत्र रोहिणी. इथून गेल्यावर ज्याच्याकडे भिताडासारखा मोबाईल आहे त्याला गिरगावच्या बाळाची शपथ आहे, रामायण काढा, नक्षत्र तपासा. तुम्हाला याच्याकरता सांगतोय, तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील. तुम्ही जितके येडेवाणी करताल का तितके आमचे लोक गाणेच म्हणतील. आणि तुम्ही गाणे ऐकल्यावर गावाला कुलूप लागन, गावाला. कारण चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा महाराज अर्धा हरामखोर असतो. चुका सहन करणारा अर्धा हरामखोर असतो. विद्वत्त लक्षात ठेव, वाखानी जा, गरज आहे. प्रत्येक बाईला माहीत असावं प्रभू रामचंद्र कोण्या तिथीला जन्माला आले. नातवाला काय सांगशील, नातीला काय सांगशील? मग हे तुमच्याकडे सांगायला भांडवल नाही म्हणून त्या मालिका पाहिल्यात. हातात कोंबडं द्यायचे आहेत ते बटनाचं. त्या का रामायण पाहत्यात का भागवत पाहत्यात का महाभारत? ह्या बी म्हणतात माय ती लाव ग मालिका. तिनं नाही का ते बायकोने त्याच्या थोतरीत आणलं, ती मालिका लाव. पाच जण चांगलं बघत जा, काळ गोड आलाय. नशिबाने तापून आपण चांगल्या काळातली माणसं आहेत, चांगलं बघत जा. चला, रोहिणी नक्षत्रावर जन्माला आला का? चंद्राला 27 पत्न्या महाराज, त्याच्यापैकी ज्येष्ठ पत्नी रोहिणी होती. आणि देवाच्या 12 आईपैकी एक आई बी रोहिणी होती. मोठी माणसं किती साधन साथ, म्हणजे किती महत्व साधतात लक्षात ठेवा. की देवकीला पुत्र झालाय, पण रोहिणी नक्षत्रावर जन्माला आलाय. एका आईचं नाव रोहिणी आहे. आणि चंद्रवंशात जन्माला आलाय, त्याच्या ज्येष्ठ पत्नीचं नाव रोहिणी आहे. त्याला बायका 27 होत्या. चंद्राला पत्न्या किती? 27. चंद्राच्या ज्या 27 पत्न्या आहेत का, ते मुलींची नावं ठेवीत जा. नक्षत्रांची नावं मुलीची ठेवली पाहिजे. त्याच्यात 4-2 नावं जरा म्हणायसारखी नाही तर तितके नका ठेवू जाऊ, पण बाकीची ठेवत जा ना. पद्यशुद्धातला फरक सांगतो. शिवपर्व काळावर जर मुलगी जन्माला आली असेल, द्वादशीच्या 30 पर्व काळात शिवयोग असतो, आमोशाला एक शिवयोग असतो. या काळात जन्माला आली असेल तर हरप्रिया नाव ठेवायचं मुलीचं. एकादशीच्या पर्व काळाच्या अलीकडच्या 6 दिवसात जन्माला आली असेल तर हरिप्रिया नाव ठेवायचं. काय गोड नाव आहेत, किती गोड नाव आहेत. एक जणाला पोरग झालं, म्हणलं नाव कोण ठेवीन? नाही महाराज, ते आम्ही आधीच ठरले. म्हणलं म्हणजे कोण ठेवीन? नाही, ते पोराची आंटी ठेवीन. आणि आंटीनं सासू जाळून मारली होती. आणि हिनं पुतण्याचं नाव ठेवल्यावर पुतण्या काय कसा जन्म त्याचा विचार करा ना. विद्वानाला विचारी जा, सात्विकाला विचारी जा. मोबाईलचे बटन दाबले, नाव काढले की आपलं काही ठवाचे. बघा ना, परतूरमध्ये पहा, जालन्यात पहा, सातवण्यात पहा, शेलूत पहा, तुमच्या परिसरातल्या खेड्यापाड्यात पहा, एकही मुस्लिम बांधव चुकीचं नाव ठेवत नाही त्याचं. एकही चुकीचं ठेवत नाही, एकही चुकीचं ठेवत नाही. का? ते बिचारे धर्माला सांभाळून जगतात माणसं. गरीबातला गरीब मुसलमान बांधव तर श्रीमंतातला श्रीमंत मुसल बांधव आपल्या नावाची व्याख्या सुद्धा चुकू देत नाही.
आपल्याकडे जसे जसे पैसे आले का तसा तसा संस्कृतीचा आपण चिखल केला. जशा म्हशी बोंगळायल्यात, आणि बोंगळलेल्या म्हशी वांग्याला फुलट होत नाहीत, मिरच्याला फुलट होत नाहीत, ऊसाचं झाड उभट होत नाहीत, कापसाला बोंड होत नाहीत. त्या काय हिशाबान पळत असतात का? असं नाही बोंगळायचं आपण कुठं पण, नाही चुका करायच्या. कशाला सत्य करायचे? महाराज श्रीमंत करायला का? आणला खपक्या महाराज, त्याला खपक्या पाकिट दिलं, त्याची काशी तुमची वानारसी. कशाला करायचा सप्ता? आपल्याला कोणातरी गुण यावा. प्रत्येक सप्त्याच्या काल्याच्या दिवशी 5 बायकांना तंबाखू सोडायची, तर सप्त्याला फळ आलं समजायचं. नाही करायचा कशाला सप्ता? कशाला करायचा? 5 तरी पोरायनं माळी घालायच्या, 5 तरी पोरायनं माळी घालायच्या. राजे हो, माळ घातल्यावर श्रीमंत होते असं नाही सांगणार, पण आहे ते बापाची प्रॉपर्टी सांभाळायची ताकद येते, समाजात जगायची ताकद प्राप्त होती. लक्षात ठेवा. घाली जा माळी. एक विनंती करतो तरुणांना, मोटरसायकली हिशोबात पळी जा. जाता जाता पोरग वाचले आता एक येताना. परीक्षेला चाललं होतं लेकरू, तरुण पोरग सोन्यासारखं, ह्या खडखडीहून पळत होतं. मोबाईल चालू मोटरसायकलवर उचली जाऊ नका राजे हो. मी लवकर येत होतो म्हणून गाडी माझी उभी केली पुलावर, आणि पायी चलत होतो. माझ्या डोळ्यानं पाहिला तो अपघात. मी उचललं त्याला, माझ्या गाडीत बसलं, गाडी शिवला पाठवून दिली. मी मोटरसायकलवर इकडं आलो. परीक्षेला जात होतो पोरग, परीक्षेला. घरच्यांना वाटत असेल पोरग परीक्षेला गेले, तो मधले असतात ते. ठीक आहे, त्याला बाकी अंगाला खूप मार आहे, पण त्याच्या डोक्याला वगैरे काही मार नाही. आपल्याच परिसरातलं लेकरू. गाडी समोर एका शेतकऱ्याची, त्याच्या पिंढीला लागले, त्याची गाडी चुरा झाली गरिबाची. म्हणून जीवन अमोल आहे राजे हो. आपल्यासाठी कोणीतरी घरी वाट पाहतंय, आपल्यासाठी कोणीतरी आयुष्य घासतंय, आपल्यासाठी कोणीतरी जीवाचं रान करून संपत्ती कमवतंय. घरच्या लोकांची जरी अपेक्षा ठेवा, त्यांच्या आनंदात माती नका टाका जाऊ. ह्या काही कीर्तनात सांगायच्या गोष्टी नाहीत राजे हो. जपा जीवन, जपा जपा. अमोल जीवन आहे, अमोल जीवन आहे. काय सांगत होतो? रोहिणी नक्षत्र. वा वा वा, काय आदर हो. भगवंत ज्या वंशात जन्माला आलाय त्या वंशातल्या लोकांचा आदर करावा, याच्याकरता रोहिणी नक्षत्रात जन्माला आला. तुम्ही आदर करत जा माझ्या माईंनो, करत जा आदर, कदर करत जा आदर. एक शिका फक्त टिकल्यावाल्या बायकांनी, 35च्या आतल्या पोरायनं एक शिका. बाप मंदिराकडे गेल्याच्या नंतर एक पोरग म्हणलं, ए राम, म्हातारं मंदिराकडे असलं तर पाठवून दे रे. बापाला म्हातारं म्हणतो सुंबळ्या, जिभेला किडे पडतील हराम खोरा तू. या एका म्हाताऱ्याला बोलायला गेलो, वारकरी बाबा बोलायला गेलो. वारकरी म्हातारं होतं, बाजेवर बसलं. हे घरात चांगलं वागणं याचं नाव सप्ताह आहे, घरातल्या लोकांशी नीट वागणं याचं नाव पंढरपूरची वारी आहे, हीच काशीतल्या मालकाची वारी आहे, हीच ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथबाबांची वारी आहे. घरातल्या लोकांशी चांगलं. म्हातारं बाजेवर बसलेलं आहे, उठून बसलं. आलात महाराज? हो. नमस्कार केला. वारकरी म्हातारं होतं. मी पाया पडलो, खुर्ची बसायला टाकली, बसलो. सुनबाईनं चहा आणला. म्हातारी पायत्याकून खाली बसली, घोंगडी टाकलेली होती, खुर्चीवर होती. पण महाराज, टिकल्यावाल्यांनो एक लक्षात ठेवा, जुन्या बायका नवीन माणसाच्या पुढे चहा पित नाहीत, आणि जरी पेण्याचा योग आला तर तोंड भिंतीकडून चहा पितात. आजही जुन्या बायकांची पद्धत आहे. इतकी श्रीमंती आहे माझ्या महाराष्ट्रातली, या पवित्र महाराष्ट्रातली स्त्री इतकी श्रीमंत आहे, इतकी श्रीमंत आहे. चहा 2 कप आला. मी घेत होतो त्यावेळेला चहा. मी चहा घेतला, म्हणलं घ्या बाबा. नको म्हणे महाराज, चालता येत नाही, उचलून न्यावं लागतंय, लघुशंकेचा त्रास आहे. घ्या. घोटभर घ्यायला लावला. चहाचा आग्रह नाही केला पाहिजे, पण दूध होतं त्याच्यामुळं केला लावला. मी म्हणलं बाईला चहा. सुनानं काय म्हणावं महाराज? महाराज म्हातारी चहा एकदाच घेती.
किडे पडतील त्या तोंडाला किडे, नाचकांडानं काढता यायचे नाही इतके किडे बळा 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 मेलेल्या जनावराला होतेत का असे तुझ्या तोंडात किडे पडतील. सासूला म्हातारी म्हणती आणि तू काळे केस आहेत तो रक तुला फुकून द्यायचंय का? तू नाही म्हातारी होणार का? किती चुका आहेत. जी रक्ताच्या नात्यातल्या माणसांना जीव लाईत नाहीत ते तुम्हा आम्हाला पाणी देतील याची अपेक्षा कशाला करता? ठीक आहे बसा म्हणलं ताई. तिला माहित नव्हतं बाळा किती रगिले म्हणून. तिला वाटलं गळ्यात माळ गिळे पांढरे शिबीत कपडे आपण पाया पडून याला 100-200 द्यावा. हां त्या इसपटीनं माझ्या इथं उतू आले मी कशाला तू हे घेऊ 100 दिल्यावर नाही म्हणत नाही म्हणा. पण मी म्हणलं बाई ताई म्हणलं तिला किती जमीन आहे? 27 एकर आहे. 27 एकर जमीन आहे. म्हाताऱ्याला विचारलं बाबा तुमचं लग्न झालं तेव्हा जमीन किती होती? 2.25 एकर होती. मग लग्न झालं त्यावेळेला 2.25 एकर आणि 27 कशी केली? काय सांगितलं म्हाताऱ्यानं? गिरगावकर महाराज 5 गावात माझ्यासारखी वळही कोणाला रस्ता येत नव्हती. 5 गावात 15-15 दिवस महिना कडबा वळईत पडू देत होते पण वळई माझ्या हाताने रचित होते. पडत्या पावसात वळईत पाणी जात नव्हतं अशी पूर्णी दाबणारं म्हातारं. बाबा त्या वळ्याची ज्वारी इतकी येत होती इतकी ज्वारी येत होती 5-25 पोतडे 30-40 पोतडे ज्वारी साचली की बिटाला नेत होतो. पैसे सासून 2.25 एकरची 27 एकर केली. ऐकिलं म्हाताऱ्याचं. ती तुटलेल्या जिबीची सून तिथंच बसलेली होती हलकट. सासूला म्हातारी म्हणली ती नालायक चुडेली तिथंच होती बसलेली. सासूला विचारलं बाई दादाने इतकं काम केलं तुम्ही काय केलं? महाराज 2.25 एकर रानात बाईत लागू दिलंय. एकटीनं 2.25 एकर रान खुरपिलं. सकाळी 7ला जात होते मालकाची भाकर करून 10:30 वाजेपर्यंत घरचं रान खुरपायचं आणि 10:30ला शेजाऱ्याच्या रानात रोजानं खुरपायचं. अख्खा संसार धकीला. मालकाच्या खांद्याला खांदा लावून संसार केला आणि 2.25 एकरची 27 एकर जमीन केली. इतक्या कष्टानं सासू सासऱ्यानं आपल्यासाठी संपत्ती कमवावा आणि त्या पवित्र देवासारख्या सासू सासऱ्याला हलकट सुनानं म्हातारं म्हणावा. लाज वाटायला पाहिजे. लाज. कशाला कीर्तन ऐकायची? कशाला महादेवाला पाणी घालायचं? कशाला तुळशीला येडे घालायचे? हे अर्थ नाही गोष्टी करणं. संसारात चांगलं वागणं सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. आमच्या घरी मी सहज एके दिवशी मनोगत विचारलं. मला आई आहे माझे वडील 90ला गेले. पोरायच्या आईला म्हणलं तू अगोदर आंघोळ करत नाहीस? तिने सांगितलं मी अगोदर आंघोळ केली आणि बाईनं आंघोळ नंतर केली की बाई माझी साडी त्याच्या लुगडे बरोबर धुत्यात. मला ते बरं वाटत नाही. याच्याकरता मी बाईची आंघोळ आधी होऊ देते आणि माझी झाल्यावर बाईची लुगडं धुते. तो परमार्थ सफल आहे. जाऊ दे आपली बायको जर आपल्या आईला जीव लाईत असेल तर याच्या पलीकडचा दुसरा परमार्थ तरी कोणता करायचा आहे? कशाला करायचा आहे? आपल्या आईवडिलासारखा देव जगात कुठं नाही माझ्या माईनो. एक लक्षात ठेवा. विनोदाव घेऊ नका. 72चा दुष्काळ पाहिला असेल तुम्ही महाराज. पटक्यावाल्या बाबांनी पाहिला असेल. तुम्ही पाहिला महाराज. तुम्ही पाहिला 72चा दुष्काळ. हो मिलू खाल्ले बरबडे खाल्ले. हो 35च्या आतल्या तरुणांना सांगतो मी सुद्धा तुमच्यापेक्षा 5-4 वर्षानं मोठा आहे. माझं 42 आहे. महाराज आता शेळ्या खात नाहीत. त्या बरबडावर पिला. हो लोकांनी बरबडावर पिला आणि
आणि तो चढून त्याच्या भाकरी खाल्ल्या. आज जात असतील का घशाच्या आत भाकरी जात असतील का? त्या भाकरी खाऊन आपल्याला जमिनी ठेवून दिल्यात. 72च्या दुष्काळात जर जमिनी विकून मथाऱ्या गोव्याला नेल्या असत्या. वाक्य कळालं का? 72च्या दुष्काळात जमिनी विकून या मथाऱ्या जर फिरायला नेल्या असत्या तर तुमच्या माझ्या वयातल्या तरुणांना मुंबईला गटारं उपसावं लागले असते. गटारं. म्हणून घरच्या देवाचा आदर करा, ह्या मायबापाचा आदर करा, सासू सासऱ्याचा आदर करा. आजच्या कीर्तनात इतकं घ्या. चला. रोहिणी नक्षत्रावर जन्माला पूर आलेला होता. त्याशी लाविला अंगुष्ट पुर चढला आचाट. त्याशी लाविला अंगुष्ट दुभंगली यमुना माई. 2 तुकडे झाले. पहिलं तीराला पोचले. एक दरवाजा उघडा होता. त्या दरवाजातनं आत प्रवेश केला आणि यशोदेच्या मंचकावर तलकपावर भगवंताला ठेवला आणि माया घेऊन आले. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडं पहाटे गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंटवडे. आनंदी आनंदे नंदा घरी झाली दाटी सगळी वान देऊ लागलेले आता. नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की. हाती दिने घोडे दिने 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 पालकी. दान केलेलं आहे, पाळण्यात घातलेलं आहे. झुलने में झुले नंदलाल झुलावो रे सजनी. झुला झुलावो पाल नाही लावो. झुलने में झुले नंदलाल झुलावो रे सजनी. पाळणे गाऊ लागलेले, अंगाई गायली. द्वादशीचा पर्व काळ आला आणि या पर्व काळावर पंढरपुरातल्या मालकाला बालपणात पाहण्यासाठी काशीतले मालक आले. भगवान त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. आणि नंदजीला सांगितलंय, नंदराज तुमच्या बाळाची आणि माझी मैत्री आहे. एक पाळणा लिहिला. हे जोगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र चरम वेगळे. नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा जो रे. कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो रे. योगी आलासे विश्रामा निजबा नारायणा बाळा जो रे. द्वादशीच्या दिवशी शिवशंकर आले. अनुहत वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी. बाबा जोगी आला रे जोगी. बाबा जोगी आला रे जोगी. द्वादशीच्या दिवशी आमोश्याच्या दिवशी ती बाई आली. तिला फुकून दिलं. पुतना आमोश्याच्या दिवशी आली ती. बघता बघता बराच काळ गेला. भगवान यमुनेच्या तीरावर गाई वासर घेऊन गेले. तिथं कालिया नावाचा सर्प नाथून आणला. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारे. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारे. बम 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 बोले बलिहारी. बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारे. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारे. कालिया गोरस सुक्त गायलं, तांडव नृत्य केलं. कालियाला समुद्रात निर्वैर यमुना केली. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. सर्व शिदोऱ्या एकत्रित केल्या. एन शृंगा भयस्थितो व्याधी निरशन वितारतायां. कवलम प्रसादे रुस्तुस्तते वचम. गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.